चांदवडला कांद्याचे बाजारभाव कोसळल्याने शेतकरी आक्रमक. चांदवड मुंबई आग्रा महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू. कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल दराची मागणी. कमी दराने विकलेल्या कांद्याला 1500 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावे. प्रमुख मागण्यांसाठी 23 फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू. केंद्र व राज्य सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा, आंदोलकांची मागणी. अचानक आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत. वाहनांच्या लांबच लांब रांगा. प्रवाशांचे हाल. बोला डॉक्टर साहेब बोला. विविध मागण्यांसाठी या ठिकाणी आमरण उपोषण करताय. आता रस्ता रोको आंदोलन केलं आहे. काय अशोक खाली. खरं तर गेली 4 दिवसापासून आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण जवळजवळ 11 शेतकरी आणि काही पक्षाचे प्रमुख या ठिकाणी बसलेलो आहोत. खरं तर उपोषण करण्याची वेळ कशामुळे आली हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गेली 2 महिन्यापासून जर तुम्ही बघितलं असेल, जानेवारी फेब्रुवारी पासून कांद्याची आवक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जरी वाढत असेल तरी भाव मात्र अतिशय गडगडलेले आहे. रोजच या ठिकाणी कांद्याचे भाव कमी होत आहे. कालचा जर आपण बघितला तर काल जवळजवळ 650-700 रुपये या ठिकाणी भाव गेला आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी कांदा 2000 रुपये जात होता किंवा 1700 रुपये जात होता. आणि संपूर्ण जिल्ह्याची जर आकडेवारी बघितली जवळजवळ 80 लाख क्विंटल कांद्याची आवक गेली 2 महिन्यात झाली आहे. पर्यायाने जवळजवळ 800 कोटीचं नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुसत्या एकट्या नाशिक जिल्ह्याचं झालेलं आहे. उत्पन्नाचा खर्चही निघत नाही. उत्पन्न साधारणतः 20 रुपये किलो कांदा या ठिकाणी उत्पन्नाला खर्च येतो आणि आज कांदा फक्त 600 रुपये 700 रुपये 6 रुपये किलोने या ठिकाणी विकला जातो. ही शेतकऱ्यांसाठी अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे, कर्जबाजारी झाला आहे, कर्जमाफी पण होत नाही आणि पर्यायानं शेतकऱ्याला या ठिकाणी आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही परिस्थिती आहे. कारण उत्पादन खर्च निघत नाही. त्याने ह्या वर्षी कर्जमाफी झाली नसल्या कारणाने त्यांना कर्ज पण मिळाले नाही. त्याने बायका मुलांचे डाग त्या ठिकाणी गहाण ठेवले, सावकाराकडनं कर्ज घेतले आणि आपला प्रपंच आपल्या त्या ठिकाणी शेती तयार केली आणि आज भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी अतिशय हवालदिल झालेला आहे. अतिशय चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. जर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरात जाऊन बघा, त्यांना रडायला सुद्धा खऱ्या अर्थानं डोळे पुसायला कोणी नाही. ही परिस्थिती निर्माण झाली. आमची मागणी एवढीच आहे की शासनानं या ठिकाणी खरेदी झालेल्या कांद्याला अनुदान द्यावं, त्या ठिकाणी मकाला अनुदान द्यावं. कारण ज्या दिवशी मकाची नोंदणी सुरू झाली त्या दिवशी मकाला भाव होता 2100 रुपये आणि आज जर बघितलं तर मकाला भाव आहे 1500 रुपये. नोंदणी केल्यानंतर सुद्धा शासन त्यांची खरेदी करत नाही. जवळजवळ चांदवड तालुक्यात जर उदाहरण घेतलं तर 2000 शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी नाव नोंदवलेलं आहे आणि अवघ्या 400 शेतकऱ्यांची खरेदी झालेली आहे. शासनानं 1 महिना जरी मुदत वाढ दिलेली असेल तर 2 महिन्यात 400 शेतकरी झाले तर 1 महिन्यात अजून किती होतील. पर्यायानं 1000-1500 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वंचित राहावं लागेल. हे नुकसान त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं शासनाने केलेलं आहे. त्यांनाही या ठिकाणी अनुदान मिळालं पाहिजे. 1000 रुपये ही आमची मागणी आहे.